नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना या प्रकरणाच्या व्हिडिओ नंबर 4.4 मध्ये जो आपल्याला आज उपघटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे। आतापर्यंत आपण दोन रचना पाहिल्या वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी, त्या म्हणजे वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करून स्पर्शिका काढणे आणि त्यानंतरची जी दुसरी रचना आपण पाहिली ती म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे। या दोन रचनांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आता म्हणजे आपल्याला जी रचना करायची आहे ती म्हणजे वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे आपल्याला। म्हणजे वर्तुळ दिलेल्या मापाचं वर्तुळ काढून त्याच्या बाह्य भागामध्ये बिंदू आपल्याला दिलेला असेल, मग त्याचा अंतर वर्तुळ केंद्रापासून जो दिलेला असेल त्यानुसार आपल्याला तो बिंदू घ्यायचा आणि त्या बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे। ती रचना कशी करायची आहे ते आता आपण या ठिकाणी मी उदाहरण पहिलं घेतलेलं आहे, त्या उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया। उदाहरण क्रमांक 1, 4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। आता त्रिज्या किती सांगितलेली आहे तर 4 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायला सांगितलेली आहे। आपण 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, त्याच्यासाठी पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये आपण काय करायचं, बरोबर 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं। बरोबर असं 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं। ओके, अंतर घेतल्यानंतर आपण आता वर्तुळ काढूया। या ठिकाणी चार सेंटीमीटर त्रिज्येचं असं वर्तुळ आपण काढून घ्यायचं। ओके, आता हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे त्या बिंदूला आपण या उदाहरणामध्ये नाव दिलेलं नाही तरी सुद्धा आपण काय करूया, ओ हे नाव देऊया। ओके, आता एक 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आपण काढलेलं आहे, ते या ठिकाणी आपण तुटक रेषा काढून त्रिज्या दाखवूया। इथं हा वर्तुळावरील बिंदू समजा ए आहे आणि तिची त्रिज्या किती आहे, 4 सेंटीमीटर। आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। आपण 4 सेंटीमीटर त्रिज्येचं असं एक वर्तुळ काढलं। आता वर्तुळ केंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील एक बिंदू घ्यायला सांगितलाय। हा वर्तुळाचा केंद्र ओ आहे, त्या वर्तुळ केंद्रापासून आपण किती सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला, मग उजव्या साईडला मी काय करतो, बरोबर 7.5 सेंटीमीटर अंतराचा असा एक रेषाखंड काढून घेतो। 7.5 ओके, असा मी रेषाखंड काढून घेतला। आता हा जो वर्तुळाच्या बाहेर येणारा बिंदू आहे त्याला मी नाव देतो बी। काय नाव देतो, बी, ओ बी। किती सेंटीमीटर लांबीचा हा रेषाखंड झाला तर 7.5 सेंटीमीटर। म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये 7.5 सेंटीमीटर अंतरावरती आपण या ठिकाणी बी बिंदू घेतलेला आहे। ओके, आता हा रेषाखंड काढल्यानंतर ओबी हा रेषाखंड काढल्यानंतर त्याचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे। याच्या अगोदर आपण रचना पाहिलेली आहे रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे। आता काय करूया, हा रेषाखंड ओबी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर काय करायचं, आपण या कंपासामध्ये
घ्यायचं. बघा, हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासामध्ये आता इथं घेतलेलं आहे. आता ओ बिंदूवरती कंपास ठेवूया आणि रेषाखंड OBच्या वरच्या बाजूला असा एक कर्व काढून घेऊया. त्याच पद्धतीनं खालच्या बाजूला सुद्धा असा एक कर्व काढून घेऊया. ओके. अंतर न हलवता कंपास उचलायचा आणि बी बिंदूवरती पुन्हा ठेवायचा. वरच्या बाजूला काढलेला जो कर्व आहे त्याला छेदेल असा दुसरा कर्व काढायचा आणि खाली सुद्धा आपण काढलेला जो काही कंस आहे, कर्व आहे, त्याला छेदेल असा दुसरा एक कंस काढून घ्यायचा. ओके. हा काढून घेतल्यानंतर या ठिकाणी हा एक छेदनबिंदू मिळाला, हा एक छेदनबिंदू मिळाला. याच्यातून जाणारी रेषा काढून घ्यायची, बरोबर अशी रेषा काढून घ्यायची. ओके. अशी मी ही रेषा काढून घेतली. ही रेषा OB रेषाखंडाला कशी आहे, लंब आहे आणि ती OB रेषाखंडाला दुभागते, लंबदुभाजक काढले. ओके. आता हा जो लंबदुभाजक काढला, रेषाखंड OBला ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी मी त्याला नाव देतो M. समजा M नाव दिलं. आता काय करायचं, कंपासामध्ये OM एवढं अंतर घ्यायचं. किती? OM, बरोबर OM एवढं अंतर घ्यायचं. OM एवढं अंतर घेतल्यानंतर M बिंदू केंद्रबिंदू घ्यायचा. म्हणजेच M या बिंदूवरती कंपासाचा अंकुचीदार टोक ठेवायचं आणि एक वर्तुळ, असं एक वर्तुळ काढून घ्यायचं असं. ओके. आणि हे वर्तुळ केंद्रबिंदू O आणि तुमचा वर्तुळाच्या बाहेर असणारा बिंदू B या दोन्ही बिंदूतून जातं. आता हे काढलेलं M केंद्रबिंदू घेऊन काढलेलं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला इथं एक छेदतं आणि या ठिकाणी छेदतं. ओके. या बिंदूंना मी आता नाव देतो. समजा हा वरचा जो बिंदू आहे त्याला X नाव देतो आणि खाली जो बिंदू आहे त्याला Y नाव. ओके. आता पट्टीच्या साह्यानं B बिंदू आणि हा Y छेदनबिंदू याच्यातून जाणारी एक रेषा काढून घ्यायची. बघा, ही अशी मी रेषा काढली आणि ती बरोबर रेषा वर्तुळाला, म्हणजे O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला Y बिंदूमध्ये छेदते. बघा. त्याच्यानंतर X हा एक छेदनबिंदू मिळालेला आहे आणि आपला B बिंदू, याच्यातून सुद्धा जाणारी मी एक रेषा काढतो आणि ती रेषा बरोबर X बिंदूमध्ये O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला स्पर्श करते. अशा पद्धतीनं वर्तुळाच्या बाह्य भागात दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढता येतात. आणि त्या किती स्पर्शिका काढता येतात? तर 2. ओके. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून दिलेल्या वर्तुळाला एकूण 2 स्पर्शिका काढता येतात. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, ती म्हणजे बिंदू X पासून B पर्यंतचं अंतर, म्हणजे हा स्पर्शिका खंड आहे बरं का. BX हा काय आहे? स्पर्शिकेतला हा X पासून B पर्यंतचा अंतर म्हणजे खंड, रेषाखंड म्हणजे स्पर्शिका खंड. XB अंतर घेतलं मी कंपासात, तेवढंच YB आहे का बघायचं. ओके. दोन्ही पण अंतर कसे आहेत? सारखे. म्हणजे हे दोन्ही स्पर्शिका खंड कसे आहेत? सारखे आहेत. हे सुद्धा आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. पहिल्या उदाहरणावरून तुमच्या ही थोडीफार रचना लक्षात आली असेल. अजून तिचा सराव व्हावा म्हणून आणखी एक मी उदाहरण घेतोय. ठीक आहे. चला तर मग या ठिकाणी मी हे दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. बघा, P केंद्र व 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा.
वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ओके, असं दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. आता आपण पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये 3.5 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊया. 3.5 सेंटीमीटर. ओके, 3.5 सेंटीमीटर. आता 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं काय करूया, वर्तुळ काढून घेऊया. अशा पद्धतीनं हे 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदूचं नाव दिलंय बघा पी. ओके, ते या ठिकाणी आपण काय करूया, लिहूया. केंद्रबिंदू पी. वर्तुळाची त्रिज्या तुटक रेषेनं आपण या साईडला दाखवूया. या बिंदूला मी ए नाव देतो. पी ए किती आहे, 3.5 सेंटीमीटर. ओके, आता याच्यानंतर वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. आता वर्तुळ केंद्रापासून आपल्याला 5.7 बरोबर वर्तुळ केंद्रापासून उजव्या बाजूला आपण काय करूया, 5.7 म्हणजे इथं 5.567 इथपर्यंत 5.7 सेंटीमीटर अंतरावरती कोणता बिंदू आहे, क्यू बिंदू. तो या ठिकाणी मी लिहितो. ओके, म्हणजे रेख पी क्यू आपण तयार केला. किती अंतरावरती, 5.7 सेंटीमीटर अंतरावरती. आता रेख पी क्यूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर काय करायचं, कंपासात घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासात मी घेतलं. पुन्हा पी बिंदूवरती कंपासाचं अंकुचीदार टोक ठेवायचं आणि रेषाखंड पी क्यूच्या वरच्या बाजूला असा एक कर्व कंस चाप मारून घ्या. त्याच्यानंतर खालच्या बाजूलाही तसाच चाप मारून घ्या, कंस काढून घ्या. पुन्हा कंपास उचला, अंतर तेच क्यू बिंदूवरती ठेवा. क्यू बिंदूवरती ठेवल्यानंतर वरच्या बाजूला काढलेला कंस आहे त्याला छेदेल असा दुसरा कंस काढा. त्याच्यानंतर खाली जो कंस काढलेला आहे त्याला सुद्धा छेदेल असा दुसरा कंस काढून घ्या. ओके, या ठिकाणी आपल्याला हा एक छेदनबिंदू मिळाला आणि खाली हा एक छेदनबिंदू मिळाला. त्या दोन छेदनबिंदूतून जाणारी आपण काय करूया, आता रेषा काढून घेऊया. अशी मी रेषा या ठिकाणी काढून घेतली. ही रेषा रेषाखंड पी क्यूला कशी आहे, लंब दुभाजक आहे. इथं मी असं हे लंब आहे दाखवतो आणि ह्या छेदनबिंदूला मी यम नाव देतो. ओके, यम. आता काय करायचं, पी एम एवढं अंतर कंपासामध्ये घ्यायचं. पी एम किंवा क्यू एम दोन्ही अंतर सेम. पी एम एवढं अंतर कंपासामध्ये मी घेतलं. तेवढंच क्यू एम आहे का बघा, आहे. ओके, मग आता काय करायचं, यम केंद्रबिंदू घ्यायचा. बघा रेषाखंड आपण वर्तुळाच्या बाह्य भागात घेतलेला बिंदू आहे त्याला जोडणारा, वर्तुळ केंद्राला आणि त्या बिंदूला जोडणारा रेषाखंड काढला की त्याचा लंबदुभाजक पहिला काढायचा. लंबदुभाजक काढल्यानंतर जो बिंदू मिळतो आपल्याला लंबदुभाजक बिंदू, तो बिंदू केंद्र घ्यायचा आणि केंद्र घेऊन अंतर पी एम एवढे घ्यायचं आणि एम बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि काय करायचं, वर्तुळ काढायचं. अशा पद्धतीनं वर्तुळ काढायचं. ओके, हे वर्तुळ काढलं. आता हे काढलेलं वर्तुळ पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला, म्हणजे दुसरं काढलेलं वर्तुळ एम केंद्र घेऊन पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला कुठं कुठं छेदतं, तर या ठिकाणी एक छेदतं आणि इथं एक छेदतं. आता ह्या बिंदूला आपण नाव देऊया. कोणतं नाव देऊया,
ह्याच्यातली नावं वगळून समजा एक्स आणि वाय, एक्स आणि वाय. ओके. पट्टीच्या साह्यानं एक्स बिंदू आणि क्यू बिंदू, बाह्य भागात असणारा क्यू बिंदू, याच्यातून जाणारी अशी एक रेषा काढा. ती काढलेली रेषा बरोबर वाय बिंदूमध्ये पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला स्पर्श करते. त्याच्यानंतर एक्स हा एक बिंदू आपल्याला मिळालेला आहे, त्या बिंदूतून आणि क्यू बिंदूतून जाणारी अशी एक रेषा काढून घ्या. ती रेषा बरोबर एक्स बिंदूत पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला स्पर्श करते. अशा पद्धतीनं आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येतात. ही रचना तुमच्या लक्षात आली? ठीक आहे. आता एक तुम्हाला अडचण भासेल पुढं. कोणती हो? तर वर्तुळ काढायला सांगतील, काहीतरी त्रिज्या, समजा तुम्हाला त्रिज्या किती दिली? 3 सेंटीमीटर त्रिज्या दिली. लक्षात घ्या तुम्हाला येणारी अडचण. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं तुम्हाला वर्तुळ काढायला सांगतील असं गृहीत धरा, आणि वर्तुळ केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावरती म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू घ्या म्हणून सांगतील. मग वर्तुळ केंद्र आणि बाह्य भागातला बिंदू याच्यामधलं अंतर किती झालं? 8 सेंटीमीटर. त्याचा लंबदुभाजक काढल्यानंतर तो त्या रेषाखंडाला बरोबर 4 सेंटीमीटर अंतरामध्ये मध्ये छेदेल, लंब असेल, होय का नाही? आणि वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? 3 असणार आहे. म्हणजेच तो लंबदुभाजक कुठं जाणार आहे? हा जो काढलेला लंबदुभाजक आहे तो बाह्य भागात जाणार आहे. त्यावेळी तुम्ही म्हणायचं नाही की आतापर्यंत दिलेली उदाहरणं होती त्यांचा लंबदुभाजक वर्तुळाच्या आतमध्ये आलेला होता आणि बाहेर कसा गेला? कुठेही जाऊ दे. जसं अंतर तुम्हाला दिलं असेल वर्तुळ केंद्रापासूनचं, तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तो बदल होत असतो. किंवा काही वेळेला वर्तुळाला स्पर्श करणारा सुद्धा लंबदुभाजक येऊ शकेल, म्हणून घाबरून जायची काही गरज नाही. हे तुमच्या लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता याच्यावरती आधारित मी सरावासाठी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे, तर ती उदाहरणं तुम्ही आता काय करायची? तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. चला तर मग ती उदाहरणं, सरावासाठी उदाहरणं मी तुम्हाला 2 दिलेली आहेत, ती लिहून घ्या. 4.2 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. ओके. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू आर घ्या. बघा, या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. ओके. हे दुसरं उदाहरण, 6.4 सेमी व्यासाचं वर्तुळ काढायला सांगितलंय. त्रिज्या किती येणार हो? 6.4च्या निम्मी, म्हणजे 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढावं लागणार आहे तुम्हाला. आणि व्यासा एवढ्या अंतरावर बाह्य भागात बिंदू आर घ्यायला सांगितलेला आहे. व्यास किती आहे? 6.4 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून आर बिंदू 6.4 सेंटीमीटर अंतरावरती घ्यायचा आहे. मग 6.4 सेंटीमीटर अंतराच्या या रेषाखंडाचा तुम्ही लंबदुभाजक काढशिला तेव्हा तो बरोबर वर्तुळाला स्पर्श करणारा असणार आहे. लक्षात येते का? बघा. आणि ही रचना तुम्ही करायची आहे. ज्यावेळी सोडवाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आणि या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी थांबतोय आणि आपण पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.